नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जीवनसाथी.com या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर महिलांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्याशी लग्न करायच्या बतावण्या करून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक येथून प्रतीक संजय देवरे याला ताब्यात घेण्यात आले। लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात एका हॉस्टेलवर आदिवासी भागातील मुली शिक्षणासाठी राहतात। या ठिकाणी त्यांची राहण्याची व शिक्षणाची सोय करण्यात आली आहे। या ठिकाणी कार्यरत असलेल्या 56 वर्षीय सेवकाने एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तलवारी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या व्यावसायिकाचे दुकान पेटवून देणाऱ्या टोळक्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहराजवळील MIDC परिसरातील इसळक व निंबळक या गावांमध्ये आज सोमवारी ग्रामस्थांनी बंद पाळला। रास्ता रोको आंदोलनही केले। दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यातील 8 जणांविरुद्ध MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या पक्षात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आज रोहित पवारांनी पुन्हा एकदा पक्षातील काही नेत्यांबाबत सूचक भाष्य केलंय। मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं असं सूचक विधान केलंय। त्यामुळे रोहित पवारांच्या या विधानाचा रोख कोणाकडे आहे याबाबत आता तर्कवितर्क लावली जात आहे। जबाबदारीच्या पदावर असलेले राजकीय नेते दररोज सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक वक्तव्य करतात। त्यांच्यावर सेन्सॉर नाही का असा सवाल करत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी सेन्सॉर बोर्डावर नाट्य आणि सिनेमा क्षेत्राचा काडीचाही संबंध नसलेली माणसे काम करतात आणि मग ते सांगतात हे नको आणि ते नको, त्यामुळे चांगल्या नाटकाची आणि सिनेमाची वाट लागते अशी खंत व्यक्त केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे हरित तेल शुद्धीकरण प्रकल्प होणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा असा एकच प्रकल्प उभारणे अवघड असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि केरळ किंवा अन्य राज्यात 3 प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्य व केंद्र सरकारची सौदी आरामकोशी बोलणं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुणे शहरातील विविध शाळांसाठी दिलेल्या PMPML बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी महापालिकेकडे निधीच उपलब्ध नसल्याचे महापालिकेनेच पत्राद्वारे PMPML ला कळवले आहे। त्यामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत महापालिका उदासीन असल्याचे समोर आले। महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे। मालमत्ता विरोधी पथकानं सापळा रचून कोट्यवधी रुपयांचं रक्तचंदन जप्त केलंय। रविवारी सायंकाळी 6च्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे ही कारवाई करण्यात आली। रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवासात प्रवासी झोपेत असताना त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं कल्याण रेल्वे स्थानकातून सापळा रचून अटक केली आहे। खळबळजनक बाब म्हणजे प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्यानंतर ते दागिने मुंबईतील झवेरी बाजारातील 2 सोनारांना विक्री केल्याचं उघडकीस आलं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडेकर यांनी माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहे। नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सोमनाथ मंदिरात महादेवाची पूजा केली होती। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जुनागड येथे जंगली सफारीचा आनंद घेतला। जगभरात वाघांची संख्या स्थिर किंवा घटत असताना भारतात मात्र वाघांची संख्या सतत वाढतच आहे। यामागे भारत इकॉलॉजी आणि इकॉनॉमी यात अंतर राखत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। महाकुंभामध्ये व्हायरल झालेल्या IIT बाबा अभय सिंगला जयपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अभय सिंगने सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती। त्याआधी पोलिसांनी रिद्धी सिद्धी पार्क क्लासिक हॉटेलमधून अभय सिंगला सोमवारी ताब्यात घेतलंय। कोटा शहरातील थर्मल पॉवर प्लांटच्या कोल हँडलिंग क्रशरमध्ये रविवारी भयंकर अपघात झाला। एक कंत्राटी कामगार एका बेल्टमध्ये अडकला, त्यानंतर तो कोळसा असलेल्या 30 ते 40 फूट उंच बंकर पर्यंत पोहोचला। या अपघातात कामगाराच्या शरीराचे तुकडे झाले, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। पंजाबमधील ख्यातनाम पाद्री ज्यांचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत, आपल्या कार्यक्रमात अनेकांना येशूमुळे झालेले अनुभव सांगणारे तसेच तात्कालिक चमत्कारिक अनुभव देण्याचा दावा करणारे बलजिंदर सिंगवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला असून त्यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे।
मागच्या काही काळात विवाह बाह्य संबंध आणि या संबंधांमधून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. केरळमधील पत्तनंतिट्टा येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पत्नीच्या कथित विवाह बाह्य संबंधांच्या संशयामधून पतीने पत्नी आणि तिच्या मित्राची निर्घृणपणे हत्या केली आहे. प्रयागराजमधील महाकुंभ मेळा दरम्यान लक्ष वेधून घेणारी व्हायरल गर्ल हर्षा रिछारिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने भोपाळमधील सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर तिच्या नावाने अकाउंट उघडून लोक फ्रॉड करत आहेत अशी तिची तक्रार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी राज्यातील जनतेला लवकरात लवकर मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी 5 मार्चला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यासाठी सर्व पक्षांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. एवढेच नाही तर या मुद्द्यावर आपण एकत्रित येऊन आपल्या अधिकाराचे रक्षण करायला हवे असेही स्टॅलिन यांनी म्हटलंय. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत रणवीर अलाहाबादियाच्या वतीने त्याचा पॉडकास्ट कार्यक्रम पुन्हा सुरू करू द्यावा अशी मागणी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला दिलासा दिला असून त्याचा पॉडकास्ट शो पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या अटकेलाही स्थगिती मिळाली आहे. गुजरातमधील वडोदरा येथे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या एका कथित आदेशावरून वाद निर्माण झालाय. वडोदरा प्रायमरी एज्युकेशन कमिटीने मुस्लिम मुलांसाठी रमजानमध्ये वेगळ्या वेळापत्रकाची घोषणा केल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करून हा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने केवळ ठराविक काम केल्याने स्पर्धेत टिकता येणार नाही हे कंपन्यांच्या मालकांना वरिष्ठांना कळून चुकलंय. आता खुद्द गुगलनेच ChatGPT आणि मायक्रोसॉफ्टचा धसका घेतलाय. त्यामुळे गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला 60 तास काम करण्याची विनंती केली आहे. याकरता त्यांनी कर्मचाऱ्यांना मेमोच पाठवलाय. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क भारतात येण्यास पूर्णपणे तयार आहे. टेस्ला या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीचं पहिलं शोरूम कुठे असणार आहे याचा निर्णय झालाय. टेस्ला मुंबईत आपले पहिले स्टोअर किंवा शोरूम उघडणार आहे. टेस्ला अधिकाऱ्यांना एक जागा सापडली असून लवकरच येथे शोरूम उघडेल. 2 वर्षांपूर्वी कर्नाटकमधील वरिष्ठ IPS अधिकारी डी रूपा मौदगिल एका वादामुळे चर्चेत आल्या होत्या. यंदा त्यांच्याच विभागातील कनिष्ठ IPS अधिकारी पोलीस उपमहासंचालक वर्तिका कटियार यांनी डी रूपा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून डी रूपा यांनी आपल्या कार्यालयात काही फाईल्स ठेवून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा वर्तिका कटियार यांनी केलाय. आपल्या टॅरिफ धोरणांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोबाबत एक मोठे पाऊल उचलले, ज्यामुळे आता क्रिप्टोचे जग पूर्णपणे बदलणार आहे. ट्रम्प यांनी US क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिव्हर्समध्ये रिपल XRP, सोलाना SOL आणि कार्डानो ADA यांचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील थुंबा येथील एका 47 वर्षीय व्यक्तीला जॉर्डनच्या सैनिकांनी सीमेवर गोळ्या घातल्याचा प्रकार समोर आलाय. व्हिसा एजन्सीने फसवणूक केल्यानंतर काही दिवसांपूर्वी हा व्यक्ती इतर 3 जणांबरोबर इस्रायलच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान आता या व्यक्तीचा मृतदेह परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आयुध निर्माणीच्या विभागीय परीक्षेचा पेपर फोडून 10 परीक्षार्थ्यांकडून 51 लाख रुपये उकळण्यात आले. परीक्षेचे कंत्राट मिळालेल्या आरोपीनेच हे षडयंत्र रचले. या प्रकरणी शासनाची आणि अन्य परीक्षार्थी उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी बुट्टीबोरी पोलिसांनी भंडारा येथील अशोक शेंडे नामक परीक्षा कंत्राटदारासह भंडारा आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 10 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 28 फेब्रुवारी 2025 ला याबाबत आदेश काढण्यात आला. या निर्णयाने राज्यातील जिल्हा परिषदेमधील आंतरजिल्हा बदली परीक्षेतील 8000 शिक्षकांना न्याय मिळणार आहे. निळू फुले यांची लेक मराठी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. गार्गी फुले खत्ते यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. झी मराठीवरील तुला पाहते रे मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या गार्गीने मालिका विश्वातून रिटायरमेंट घेतल्याचं एका मुलाखतीतून स्पष्ट केलंय. एका मुलाखती दरम्यान गार्गीने याचा खुलासा केलाय.
छावा या चित्रपटाच्या हिंदीतील प्रचंड यशानंतर निर्मात्यांनी अधिकृतपणे या ऐतिहासिक सिनेमाच्या तेलुगू रिलीजची घोषणा केली आहे. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करतोय. या दरम्यान सिनेमाचा तेलुगू ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक निश्चित झालंय. पहिल्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडशी भिडेल. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला, कारण त्यांचा स्टार सलामीवीर मॅथ्यू शॉ दुखापतग्रस्त झाला आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाने शॉटच्या जागी कूपर कॉनॉलीचा संघात समावेश केला आहे. IPL 2025 सुरू होण्यास आता एका महिन्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. दरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत असली तरी संघांनी त्यांची तयारी सुरू केली आहे. दरम्यान KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सच्या नवीन कर्णधाराची घोषणा झाली आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.